निश्चितच आनंदाची बाब आहे। आपण 25व्या वर्ष आता गोवर्धनी सेवा सार्वजनिक सेवा मंडळामार्फत हा उपक्रम होतो। 8 दिवसाचा कार्यक्रम 17 ते 25 आज त्याचं उद्घाटन झालं। आणि मंदाताईंनी जे सुरुवातीला जे त्यांचं कार्य सुरू झालं तर महिलांसाठी कार्य करत राहिल्या। आजही जर आपण आज बघितलं असेल तर सगळ्यात जास्त महिलांची उपस्थिती आज इथे आपल्या सर्वांमध्ये आहे। कारण महिलांचा विकास झाला तर मला वाटतं देशाचा निश्चितपणे विकास होतो। आपण जगामध्ये जर बघितलं प्रगत देशामध्ये महिलांचा जिथे जिथे आपल्या याच्यामध्ये प्रशासनामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये आणि एकूणच नोकरी आणि याच्यामध्ये जर आपलं त्यांचं प्रमाण वाढलं तर निश्चित कुटुंबाचं आणि देशाची सुद्धा प्रगती होते। तोच धागा पकडून मंदाताईंनी आतापर्यंत महिलांचं सक्षमीकरण हा मोठा उपक्रम घेतला। आजही आपण ह्या कार्यक्रमाबरोबर आपण बघितलं असेल तर सगळे स्टॉल्स आहेत लागलेले, त्यांचे प्रशिक्षण आहेत, त्यांचे विक्री केंद्र सुद्धा इथं मिळतात आणि निश्चितपणे त्याच्यातून महिलांना त्याचा रोजगार मिळण्यासाठी फायदा होतो। पण आपण जर बघितलं हा लखपती दीदी आपण आता सुद्धा महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षण आणि आपण देत असतो। त्याच्यामध्ये काही अर्थसहाय्य सुद्धा आपल्याला द्यावे लागत असतात, आताही दिले जातात। त्याच्यामध्ये ही लखपती दीदीचा कार्यक्रम जो राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा व्यवस्थितपणे राबवतात। बेलापूर मतदारसंघातून सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीच्या सीट लागल्यामुळे मी बेलापूर मतदारसंघाचे सर्व नागरिकांचे सर्वप्रथम मी आभार मानते। ज्यांनी मला भरघोस मताने निवडून दिलं त्याच लोकांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवला तर मी शतशः मी त्यांचे आभारी आहे। त्यांच्या मनात ज्या काही योजना आहेत, जे काही कामं आहेत ते आम्ही निश्चित स्वरूपात पार पाडू असं मला सांगावंसं वाटतं। जवळजवळ 27-28 वर्ष झाली 95 पासून मी सुरू केलेला महोत्सव आज जवळजवळ 30 वर्ष होत आली। तोपर्यंत अविरत चालू आहे। महिला येतात, उद्यापासून लावणी महोत्सव आहे। आपण सगळ्यांना आव्हान करा की निश्चित ज्या ज्या तरुणांना पुरुषांना लावणीची आवड आहे त्यांनी निश्चित यावं असं मला सांगायचं। तिथं माझं काम चालूच आहे। अनेक लोकांचे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना कसं स्वयंरोजगारातून त्यांच्या हाताला त्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल हे मोदीजींचं आणि देवेंद्रजींचं काम मी पुढे नेण्याचा प्रयत्न